नीट यूजी री एग्जाम से पहले एनटीए की बड़ी लापरवाही सामने आई है। नागपुर के छात्र अब्दुल्ला मोहम्मद तालिब को परीक्षा केंद्र अबू धाबी आवंटित कर दिया गया। शिकायत के बाद एनटीए ने सेंटर बदलाकर नया एडमिट कार्ड जारी करने का आश्वासन दिया है। इस पूरे घटना पर छात्र के पिता ने क्या कहा, आइए देखते हैं। माझा मुलगा अब्दुल्ला तालिब हे नीटची परीक्षामध्ये अपियर होणार होता, परंतु त्याला जे ॲडमिट कार्ड मिळाला ते ॲडमिट कार्ड मध्ये सेंटर जे आहे ते अबुधाबीचा देण्यात आलं होतं। त्यामुळे ज्यावेळी आम्ही डाउनलोड केलं तर आम्ही खूप पॅनिक झालो होतो। मग आम्ही कॉल त्यांच्या हेल्पलाईनवर फोन केलं, त्याने आम्हाला आमचे ऐकून घेतलं। त्याच्यानंतर सांगितलं की मी मेल आय डी देतो तुम्हाला, ते मेल आय डीवर तुमची तक्रार जी आहे ते तुम्ही नोंद करा। आम्ही त्याच्यावर सिरियसली ॲक्शन घेतो, इमिजिएट ॲक्शन घेतो। आम्ही ते पाठवल्यानंतर पुन्हा 1-2 तासांनी त्यांचा फोन आला आणि त्यांनी आम्हाला सांगण्यात आलं की उद्या 4 वाजेपर्यंत तुम्हाला नवीन ॲडमिट कार्ड भेटून जाते। सध्या तर नाही मिळालं, त्यांनी 4चं टायमिंग दिलं होतं आपल्याला, 4पर्यंत वाट पाहायची। मुलगा एक्झाममध्ये अपियर होण्यासाठी तयार नाही होऊन राहिला। तो म्हणाला मी शॉकमध्ये आहे, मला नाही जमतं, मी उद्या परीक्षा नाही देणार। त्याला मी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करून राहिलो। आता पाहू ॲडमिट कार्ड आल्यानंतर त्याची परिस्थितीमध्ये काय सुधार होते का। असा काही प्रॉब्लेम मुलांना आला तर ते सर्व पॅनिक होतात। त्यांनी जे वर्षभर जे मेहनत केलेली आहे त्याच्यावर सुद्धा परिणाम होते। तो उद्या एक्झाममध्ये गेला आणि त्याला काही आठवण आलेली नाही, तो कंटिन्यू टेन्शनमध्ये राहिला तर मग तो पेपर करू शकणार नाही आणि रिझल्ट त्याला बरोबर नाही येणार। मग मेहनत करण्याचा काय फायदा नाही। तर ॲडमिनिस्ट्रेशनला आणि एजन्सीला याच्यावर गंभीर दखल देणं गरजेचं आहे।